आज सगळीकडे मतदानाचा हक्क हा बजावला जात आहे आणि सध्या मी आहे दादर परिसरात. दादर बालमोहन विद्या मंदिर या शाळेच्या बाहेर सध्या मी उपस्थित आहे आणि या ठिकाणी नागरिक जे आहेत जे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज इथे येत आहेत, त्याचबरोबर सगळ्या नागरिकांकडून त्यांचा मतदानाचा हक्क हा बजावला जात आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद उत्साह देखील दिसून येत आहे. त्याचबरोबर काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांचं नेमकं मत काय आहे हे देखील जाणून घेऊया. नुकताच तुम्ही मतदानाचा हक्क बजावून आलात, काय सांगाल? जनतेचं म्हणजे एक वोट केलेला आहे. माझ्या वोटिंगचा म्हणजे एक मतदानाचा काहीतरी फायदा व्हावा या उद्देशाने मी वोटिंग केलेलं आहे. तुम्ही काय सांगाल? मतदान हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ना, मग तो आम्ही बजावणारच आहे. आणि आपण भारताचे नागरिक आहे, त्यामुळे प्रत्येकाने हे काम केलंच पाहिजे मला असं वाटतं. कारण त्याच्याशिवाय आपण योग्य आपला उमेदवार निवडून देऊ शकत नाही. जास्तीत जास्त लोक जे सुशिक्षित म्हणतो आपण मतदानापासून जरा बाजूला असतात, पण त्यांनी सगळ्यांनीच करावं आणि आपला योग्य तो मतदार निवडून द्यावा, म्हणजे आपला उमेदवार, जेणेकरून जो आपल्या प्रत्येक आपल्या कामामध्ये जनतेच्या सुद्धा आणि पुन्हा देशाच्या प्रत्येक कामात तो हातभार लावू शकेल, त्याच्यामुळे आपल्याला पण सॅटिस्फॅक्शन असेल ना की योग्य उमेदवार आपण निवडून दिला. बरं वाटतंय, थोडं समाधान वाटतंय की आज तो हक्क आम्हाला बजावायला मिळाला. सगळ्यांची जबाबदारी आहे खरं तर, त्यामुळे छान वाटतंय. काय वाटतं तरी कोण निवडून येईल, कोण मुख्यमंत्री होईल? मुख्यमंत्री माहीत नाही, पण जे कोणी होतील त्यांच्यावर खूप जबाबदारी असणार आहे. खरं बघायला गेलं तर सगळ्यांच्याच फार अपेक्षा नाही आहेत, पण तरीसुद्धा एक बेसिक आपलं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह झालं तरी छान. तुम्ही काय सांगाल? तुम्ही देखील मतदानाचा हक्क बजावला? नाही, आज बरं वाटतंय, छान वाटतंय मस्त. आणि योग्य व्यक्ती यावं हीच आमची इच्छा आहे, बाकी काय. आज लोकशाहीचा हक्क आणि जो आमचा राईट आहे तो बजावण्याचा आनंद आम्हाला मिळाला. आणि सरकारने पण आम्हाला सुट्टी जाहीर केली, त्यामुळे आरामात सगळ्यांना वोट करता येईल. अपने देश के लिए जो अच्छा काम करे और देश का प्रगति करे, वैसे ही हमको नेता चाहिए. तरुण पिढीला काय आव्हान कराल? आत्ताची जी तरुण पिढी आहे तरुण पिढी या गोष्टींपासून जरा लांब असते. फार कमी असतात लोक की जे या क्षेत्राकडे ज्यांना आवड आहे ते वळतात. पण सगळ्यांचं जर योगदान असेल यंग जनरेशनचं, तर मला नाही वाटत की असं कुठल्या अडचणी आपण ज्या खूप लांबलेल्या आहेत किंवा प्रलंबित वगैरे असतील त्या सगळ्या एकत्र येऊन आपण चांगला स्वागत करू शकतो. त्यामुळे यंग जनरेशनने तर यात जास्त संख्येने मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं. तू काय सांगते? खरं तर वोट सांगितलं तर हा वोट माझा अधिकार आहे आणि मी हा वोट केला आहे. तर मला वाटतं जे यंग जनरेशन्स आहेत त्यांनी ह्या कामासाठी आता पुढे यावं आणि हे काम पूर्ण करावं. ज्यांनी त्यांना विश्वासाने वोट दिले त्यांनी विश्वासाने त्यांची कामं पूर्ण करावी. तर एकंदरीत आपण पाहिलं तर नागरिकांचा मोठा प्रतिसाद तर इथे दिसून येत आहे. त्याचबरोबर ते त्यांचा मतदानाचा हक्क बजावत आहेत. तुम्ही देखील लवकरात लवकर तुमचा मतदानाचा हक्क बजावा. मी देखील माझा मतदानाचा हक्क बजावून आज इथे आली आहे आणि रिपोर्टिंग करत आहे. त्याचबरोबर तुम्ही देखील तुमचा हक्क बजावा आणि आपण कोणाला मतदान करतो हे देखील लक्षात ठेवून योग्य व्यक्तीला मतदान करा, हेच आवाहन करेल. कॅमेरामॅन जिग्नेशसह मी गायत्री घुगे बोडके, टाईम महाराष्ट्र, दादर.